टाळ्या वाजल्या पाहिजेत. शिंदे साहेबांनी आपल्याला हे करून दाखवलंय. अजून जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील हे काय बोर्ड कसले आणलेत? लाडक्या बहिणी. लाडक्या बहिणींच्यामुळे चमत्कार झालेला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून इथं शुभेच्छा द्यायला आलोय. मनापासून आपले धन्यवाद मानायला आलोय की खरं म्हणजे कल्याण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले कल्याण आणि या भूमीमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवायचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवायचा आहे. फडकवणार ना? अरे जाऊ दे. 55 नाही 62 70 पर्यंत जाणार आहे. आ, 16 तारखेसाठी ठेवा. 15ला निवडणूक आणि 16ला फटाके फोडायचे आहेत ना. लोकसभेत तुम्ही कल्याण लोकसभेचा गड राखला म्हणजे आपले तिकडचे सगळे कल्याण डोंबिवलीचे पदाधिकारी आहेत ना. आणि विधानसभेत देखील महायुतीचाच झेंडा फडकवला आणि आज झालेल्या नगर परिषद नगर पंचायतीमध्ये देखील या ठिकाणी आतापर्यंतच्या शिवसेनेच्या इतिहासामधल्या जवळपास 65 ते 70 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या ज्या लोकांनी इतकडच्या लोकांनी पण जाऊन तिकडे प्रचार केलेला आहे आणि आलेले 70 नगराध्यक्ष त्यांच्यासाठी केलेले सर्व कष्ट आणि मेहनत या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो कारण लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाला मदत केलेली आहे. कारण मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना, शेतकरी सन्मान योजना, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना, खूप मोठमोठ्या योजना आरोग्याच्या केल्या. आपण 1.5 लाखाची 5 लाख रुपये विमा योजना केली. अशा अनेक योजना केल्या. मला आनंद आणि समाधान आहे. 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी या महाराष्ट्रामध्ये जे स्पीड ब्रेकर महाविकास आघाडीने टाकले होते, स्थगिती दिली होती, कामात अडथळा आणला होता,
हे सगळं बाजूला केलं, सगळे अडथळे दूर केले, सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले आणि विकासाला चालना दिली. महाराष्ट्र पुढे सरकला, लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू झाल्या. आणि या सगळ्या योजनांमधली माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यावेळेस अनेक लोकांनी विरोध केला, परंतु विरोधाला जुमारेल तो एकनाथ शिंदे कसला. सगळे विरोध मोडून टाकले आणि लाडकी बहीण योजना राबवली. आणि कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि मी आपल्याला हेही सांगतो की लाडकी बहीण योजना फक्त जी आहे तेवढ्यावर आम्ही मर्यादित ठेवणार नाही. मला पत्रकार विचारतात आता 2100 रुपयाचं काय. मी बोला आम्ही जे बोललोय ते करणार, योग्य वेळी करणार म्हणजे करणार, आणि जो शब्द दिलाय तो पूर्ण करणार. आणि म्हणून तुम्हाला मी धन्यवाद एवढ्यासाठी देतो. एक आठवण सांगतो. सांगली जिल्ह्यामध्ये विटा नगर परिषदची निवडणूक होती. मी 7-8 सभा करून 9:45 वाजता तिथं पोहोचलो. मला वाटलं थंडी आहे, कोण आहे की नाही, खुर्च्या रिकाम्या असतील. पण गेलो बघितलं तर शेवटच्या टोकापर्यंत माझ्या लाडक्या बहिणी बसून होत्या. या भावाची वाट बघत होत्या. लाडके भाऊही बसले होते. आणि मला आनंद आहे की आज विटा नगर परिषद पण भगवा फडकलाय, विजयी झालाय. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की विधानसभा जिंकलो, आज 70 नगरपालिका जिंकलो, विधानसभा जिंकलो, 70 नगरपालिका जिंकलो. नकली को आज किया ढेर, नकली को आज किया ढेर, यूबीटी को पता चला कौन है असली शेर. ये तो सिर्फ टेलर था, पिक्चर अभी बाकी है. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आपल्याला नकली शिवसेना म्हणणारे आज त्यांची 8वरच गाठ पडली, सिंगल डिजिट मध्ये आले. मला कोणावर टीका करायची नाही, परंतु तुम्ही किती आरोप करणार, किती जळणार, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ. अरे एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला, तुम्हाला बघवलं नाही. पहिल्या दिवसापासून घटनाबाह्य मुख्यमंत्री, सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार. अरे मी 2.5 वर्ष काम केलं, 2.5 वर्ष काम केलं म्हणून माझ्या लाडक्या बहिणी भावांनी, या महाराष्ट्राच्या मतदारांनी 232 आमदार महायुतीचे निवडून दिले. 232 ऐतिहासिक विजय आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातला. त्यानंतर आता दुसरी इनिंग आमची चालू झाली. देवेंद्रजी मुख्यमंत्री, आम्ही टीम म्हणून काम करतोय. आणि आपल्याला मी सांगतो, लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, लोकसभा महायुती, विधानसभा महायुती, आणि आता या ठिकाणी नगरपालिकेत देखील महायुतीचाच बोलबाला झाला. काही ठिकाणी आपण एकत्र लढलो, काही ठिकाणी तू मैमेत झालं, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढलो. परंतु मी बघितलं की महाविकास आघाडी कुठं दिसलीच नाही प्रचारामध्ये. महायुती, महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं. राम भरोसे बाई बोलो राम भरोसे. पण त्यांनी पण, ज्यांनी राम भरोसे सोडलं, ज्यांना वाऱ्यावर सोडलं, त्यांना घरी बसवलं. त्यांचे आकडे बघा किती आहेत. या महाविकास आघाडीचे सगळ्यांचे मिळून आकडे बघितले आजचे, तर एकट्या शिवसेनेचे नंबर त्यांच्यापेक्षा जास्ती आहे. हे प्रेम लोकांनी दिलेलं आहे, हे यश आपल्याला लोकांनी दिलेलं आहे. आणि म्हणून कामाची पोचपावती आपल्याला दिलेली आहे. मी या ठिकाणी देवेंद्रजींचं देखील अभिनंदन केलं. त्यांनी
सगळ्या जागा लढवल्या आणि सगळ्या जागा लढवून नंबर 1 ला भारतीय जनता पक्ष आला. आपण देखील कमी जागा लढवल्या, पण स्ट्राईक रेट आपला सगळ्यात तगडा होता. स्ट्राईक रेट मध्ये नंबर 1 आलो आपण. आणि या महाराष्ट्रामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष. गेले अनेक वर्ष शिवसेना, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम आपण केलं, परंतु ज्यांनी इतके वर्ष राजकारण केलं ते घरातून बाहेर आले नाही. आणि म्हणून आज सिंगल डिजिटवर ते राहिले. आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. आम्हाला नकली शिवसेना म्हणणारे आज नकली शिवसेना कोण आणि असली शिवसेना कोण या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. तुम्ही दुसऱ्याची रेष पुसून मोठे होऊ शकत नाही. तुम्हाला तुमची रेष, कामाची रेष मोठी करावी लागेल. तुम्हाला काम करावं लागेल, लोकांमध्ये जावं लागेल, लोकांच्या वेदना ऐकून घ्याव्या लागतील, त्यांना मदत करावी लागेल, तरच तुम्हाला जनता न्याय देईल. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून या राज्यात फिरलाय. मी 2.5 वर्षात मला आठवत आहे की 2.5 तासापेक्षा जास्ती मी झोपलो नसेन. लोक मला विचारताय तुम्ही कधी झोपता, कधी जेवता. मला मी झोपा काढायला नाही, लोकांच्या झोपा उडवायला आलेलो आहे. लोकांच्या झोपा उडवायला आलोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मी काय कमवलं, हे माणसांचं प्रेम कमवलंय. माणसं कमवली आहेत. प्रॉपर्टी किती, संपत्ती किती यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे मी पाहिलंय. त्याचा आनंद मला आहे. पद येतात जातात. मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी कार्यकर्ता म्हणून काम केलंय. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. उद्याही कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे. आणि म्हणून पद येतात, पद जातात. बाळासाहेब सांगायचे सत्ता येते, सत्ता जाते, पण नाव जाता कामा नये. नाव गेलं की पुन्हा येत नाही. सत्ता येते जाते, पुन्हा मिळवता येते, परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी नावाला जपलं पाहिजे. आणि म्हणून किती पद आली गेली, वर खाली झाली तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या, या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा लाडका भाऊ ही एकनाथ शिंदेला मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. सगळ्या पदांपेक्षा. याचा आनंद आहे, मला अभिमान आहे. मी जिथं जातो तिथं बघतो माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत असतात, भाऊ वाट बघत असतात, ज्येष्ठ वाट बघत असतात. उशिरापर्यंत मला फार परिवर्तन विधानसभेत दिसलं. या निवडणुकीत पण दिसलं की पहिले स्वयंपाक करायचा आहे, पाणी भरायचं आहे, महिलांचं सगळं कुटुंबाचा जिम्मेदारी असते. पण आता सभेला बघितलं लाडक्या बहिणींची संख्या तिप्पट असते आणि लाडके भाऊ कमी असतात. पण हे परिवर्तन पाहायला मला मिळालं. आणि शेवटी एकदा आमच्या लाडक्या बहिणींनी ठरवलं की घरच्या घरी पण कसं फिरवायची चावी त्यांना माहित आहे बरोबर. आणि त्यामुळे हा जो काही विजय मिळालेला आहे हा लाडक्या बहिणींच्या, भावांच्या मेहनतीचा आहे. याला आम्ही खरं म्हणजे हा विजय हा तुम्हाला, या जनतेला, या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला समर्पित केला पाहिजे. हे तुमची मेहनत आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांचे आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपला देश पुढे जातोय, देश विकसित होतोय, महाराष्ट्र पुढे जातोय. आणि म्हणून या महापालिकांमध्ये देखील आपल्याला प्रचंड असा विजय मिळाला पाहिजे. म्हणून आपली शिवसेनेची भूमिका आहे. जसं लोकसभेत भगवा फडकला, महायुतीचा विधानसभेत फडकला, तसाच महापालिकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकला पाहिजे. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून आज देखील आपण पाहतोय की महाविकास आघाडी फक्त काही जागांवर अटकली आहे. पण महायुती, आम्ही काही ठिकाणी वेगळे लढलो, एकत्र लढलो, पण महायुतीचा स्कोर
सगळ्यात जास्ती आहे. आणि म्हणून लोकांनी कामाला महत्व दिलेलं आहे. काम काम आणि काम, विकास 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 हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि म्हणून कल्याण डोंबिवली जे आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष आपण काम करतोय. आज ठिकाणी खासदार इकडे उभ्या बसलेत, त्यांनी देखील कल्याण डोंबिवलीसाठी अनेक कामं केली. रेल्वेची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, अनेक विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत. या विकास कामांना लोक प्राधान्य देणारच आहेत. परंतु मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी आपल्याला जी काही क्लस्टर योजना, झोपडपट्टी, चाळी, धोकादायक इमारतींचा विषय मोठा आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा क्लस्टर योजना अगोदरपासून संघर्ष सुरू होता. धोकादायक इमारती पडत होत्या, ठाण्यामध्ये लोकांचा जीव जात होता, या कल्याण डोंबिवलीमध्ये देखील लोक मृत्युमुखी पडत होते. अशा परिस्थितीला क्लस्टरला आपण जन्म दिला. आता क्लस्टरच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या धोकादायक इमारती आहेत, लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, ती दूर करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आपल्याला द्यायला आलोय. कारण घर हे स्वतः प्रत्येकाचं स्वप्न असतं. चांगलं घर मिळालं पाहिजे, चांगल्या प्रतीचं घर मिळालं पाहिजे आणि वेळेमध्ये घर मिळालं पाहिजे. आणि म्हणून या क्लस्टरच्या माध्यमातून, एसआरएच्या माध्यमातून, इकडे एसआरए झाली की नाही, एसआरए आपण ठाणा आणि एमएमआरचं एसआरए वेगळं केलंय. तुम्हाला या ठिकाणी देखील आपण क्लस्टर आणि एसआरए मंजूर केलेला आहे. त्याचे प्रस्ताव द्या. तुमचा क्लस्टर आणि एसआरए देखील या ठिकाणी धोकादायक इमारती ज्या आहेत त्याचा पुनर्विकास होईल, चाळींचा पुनर्विकास होईल, सगळ्यांना हक्काची घरं मिळतील. मी जे बोलतो ते करतो आणि जे बोलत नाही ते पण करून टाकतो. आणि म्हणून माझ्याकडे काही कारण नसतं. जे आहे ते करायचं, जे नसेल त्याला कारण द्यायची नाहीत. माझं कामाची पद्धत आपल्याला माहित आहे. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. जे व्हायचं असेल लगेच करून टाका आणि पुढे चला. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की काम किती झालंय या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात नंबर 1 ला आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. हा महाराष्ट्र असाच नंबर 1 ला पुढे घेऊन जायचा आहे. आणि म्हणून त्यासाठी या कल्याण डोंबिवली महापालिकेवर देखील विकासाचा भगवा झेंडा फडकला पाहिजे, महायुतीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे. यासाठी आपली आजची ही सभा आहे. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून एकत्र काम करा. कामाचे जर बघितलं तर इथं कामं किती, पतरी पूल आहे, रेल्वे फ्लायओव्हर आहे, रिंग रोड आहे, सिटी पार्क आहे, वडवली रेल्वे फ्लायओव्हर, टिटवाळा दुर्गाडी फ्लायओव्हर, हजारो कोटींची कामं इथं झालेली आहेत. आणि रस्ते, उड्डाण पूल, उन्नत पूल, मार्ग, खाडी पूल, किती किती कामं झाली आहेत. वाहनतळ, मेट्रो 5 आपल्याला खडकपाड्यावरून वळवून न्यायची आहे. खडकपाड्या वगळला होता, परंतु खडकपाडा देखील त्यामध्ये आपण टाकतोय, त्याचा समाविष्ट करतोय. कारण मोठा एरिया सुटता कामा नये. आणि म्हणून मेट्रो योजना लागू होईल. त्याचबरोबर मुंबईकरांसाठी जी अभय योजना आपण ओसीची केली, ती ओसी योजना देखील या ठिकाणी कल्याण डोंबिवलीला लागू होईल. हे मी या ठिकाणी सांगतो. कारण नगर विकास खातं माझ्याकडे आहे, गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा घरांचा विषय जो आहे हा सोडवण्याचं काम तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. कारण शेवटी जी कामं आम्ही केली आहेत, जी कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे लोकप्रतिनिधींनी. आणि म्हणूनच एक टीम बनून काम करा. आणि गटप्रमुख असतील, आपले बूथ प्रमुख असतील, या सगळ्यांना माझी विनंती आहे, याद्या, ज्या मतदार याद्या आहेत त्या चाळा. मतदार याद्या बघा, त्यामध्ये काही चुकीचं आहे का, आपली नावं आहेत का, आपल्या लोकांची नावं कमी झालीत का, तेही बघा. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करा. कार्यकर्ता बनून काम करा तर खऱ्या अर्थाने कुठलीही निवडणूक आपल्याला अवघड नाहीये. जर आपण नेता बनायला गेलो, म्हणून आपल्या डोक्यामध्ये कधीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक अशा प्रकारच्या गोष्टी कधी येऊ देऊ नका.
आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहोत. हे भान कधी ठेवलं तर आपल्या सर्वसामान्यांची नाळ कधी तुटणार नाही. सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे, याला लक्षात ठेवा. आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. म्हणून या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल, हे मी नेहमी सांगत आलेलो आहे. आणि म्हणून लोकांना मदत करणं, संकट तिथं शिवसेना, आपत्ती तिथं शिवसेना, हे आपलं समीकरण आहे. आणि 80% समाजकारण, 20% राजकारण. बाळासाहेब आनंदीगे साहेबांनी दिलेला गुरुमंत्र काय, त्याच्यावर तर आपण काम करतोय. आणि म्हणूनच शिवसेना पुढे जातीये, शिवसेना वाढतीये. आज मी तुम्हाला सांगतो, शिवसेना आणि धनुष्यबाण. काही लोक म्हणत होते शिवसेना ठाणे आणि मुंबई पुरती मर्यादित, ठाणे आणि MMR पुरती मर्यादित आहे, मुंबई पुरती मर्यादित आहे. काही लोक तर म्हणायचे ठाण्यापुरतीच आहे. पण मी सांगतो, शिवसेना आज चांदा ते बांदा पोचली आहे. चांदा ते बांदा. प्रत्येक भागामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेत, प्रत्येक रिजन मध्ये. आणि हजारो नगरसेवक निवडून आलेत. हे लोकांचं प्रेम आहे, ही तुमच्या कामाची पोचपावती आहे. लोकांना डेव्हलपमेंट, विकास पाहिजे, लोकांना कल्याणकारी योजना पाहिजे, लोकांच्या जीवनामध्ये बदल पाहिजे. हा एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही, परंतु या तुमच्या सर्वांच्या, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. आणि मी माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याचं व्रत मी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, प्रत्येक कार्यकर्त्याने काम असं करा की लोकांनी नाव घेतलं पाहिजे, अमुक कार्यकर्ता शिवसेनेचा. तुमच्या कामावर, तुमच्या वागण्यावर, तुमच्या बोलण्यावर प्रत्येक जनतेचं लक्ष आहे. आणि म्हणून शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे. शिस्त बिलकुल आपली ठेवली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा लोकांच्या अडचणी आहेत त्याच्यात धावून गेलं पाहिजे. नगरसेवक म्हणजे काय? नगरसेवक म्हणजे जेव्हा कुणाची अडचण असेल त्याला धावून जाणं, त्याला मदत करणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं. कार्यकर्त्याला जपण्याचं काम आपल्या नेते लोकांनी केलं पाहिजे. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी. हेच कार्यकर्ते आपल्याला निवडून देतात, आमदार खासदार बनवतात, मंत्री बनवतात, सगळं बनवतात. पण तो जेव्हा तकलीफमध्ये असतो, तो जेव्हा अडचणीत असतो, तो जेव्हा संकटात असतो, तेव्हा मात्र त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपल्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. हे मी नेहमी सांगत असतो. एवढंच त्याला पाहिजे असतं, बाकी काही नको असतं. आणि म्हणून शिवसेना हे कुटुंब आहे आपलं, शिवसेना आपला परिवार आहे. आणि मग आज इकडे बघा, सर्व समाजाचे लोक आहेत. लाडकी बहीण योजना असू द्या, इतर ज्या काही योजना असू द्या, या सर्व समाजाच्या लोकांना भेटतात. सर्व लाडक्या बहिणींना भेटतं. सभी लोगों को मिलता है ना, सगळ्यांना. या ठिकाणी कुठलाही आपण भेदभाव ठेवलेला नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील आपण सगळ्यांनी मिळून विकासाला चालना देण्यासाठी, या कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी, या कल्याण डोंबिवलीच्या ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत, चांगले रस्ते पाहिजेत. बऱ्याचशा ठिकाणी रस्ते काँक्रीट किती पैसे रवी दिले असतील रे बाबा? हिशोब नाही तर आता लोकांना सांगा आम्ही एवढं एवढं केलंय ते बाबा. समजलं की नाही? म्हणून जनता त्यांनी, म्हणून आपण ते लोकांना सांगायला पाहिजे की आपण काय करतोय, काय केलंय. आणि म्हणून क्लस्टर, SRA, मेट्रोपाथ, 40 वर्ष चाळीत राहणाऱ्या लोकांच्या नावावर सातबारा झाला नाही का? तो सातबारा देखील तुमचा अधिकार आहे. चाळीची डीम कन्व्हेन्स झाली नसेल तर डीम कन्व्हेन्सचा कायदा आपण केला आहे. त्यांना देखील न्याय देणार, त्यांना देखील न्याय मिळणार. हा देखील एक शब्द आपल्याला मी देतो. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देत असताना, या ठिकाणी आज जे काही नगराध्यक्ष जे निवडून आलेले आहेत, हा इतिहास आहे. आज आनंदाचा दिवस आहे. आपल्या शिवसेनेच्या इतिहासातला आनंदाचा दिवस आहे. अरे वा, तुम्ही लोकांनी जेव्हा मला 2022ला
या महाराष्ट्रामध्ये एक उठाव झाला. बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. त्यावेळी एकनाथ शिंदेने उठाव केला. आम्ही कुणाचं काही घेऊन नाही गेलो. आम्ही सत्तेवर पाणी सोडलं, मंत्रीपद सोडली, सगळं त्याग करून निघून गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही निवडून आणलं. आणि त्यानंतर मला काही लोक म्हणाले की एकही माणूस एकनाथ शिंदे बरोबर राहणार नाही, एकही गेलेला आमदार निवडून येणार नाही. त्या दिवशी मी अधिवेशनामध्ये भाषण केलं होतं. माझ्या बरोबर गेलेले सगळे लोक 200च्या पार आम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि निवडून नाही आले तर मी राजकारण सोडून शेती करायला निघून जाईल. पण 80 लढवून तुमचा एकनाथ शिंदे 60 जागा जिंकला. 60 हा इतिहास आहे. गावाला गेलो तरी पोटदुखी होते, दिल्लीला गेलो तरी पोटदुखी होती, कुठेही गेलो तरी पोटदुखी होते. आता पोटदुखी संपायची कशी? आता एकदाचा तुम्ही जमाल घोटा देऊन टाकाय ना. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढलाय फुकट मोफत, पण त्याच्याने काय होत नाही. आणि म्हणून एक जालिम दवा आज त्यांना मिळालेला आहे. म्हणून असली नकली, असली नकली, असली नकली करत होते. आज असली कोण नकली कोण लोकांनी दाखवलेला आहे. असली कोण आणि नकली कोण? अरे काम करणारा माणूस असली असतो, घरात बसणारा नकली असतो, फेसबुक लाईव्ह करणारा असली नसतो, लोकांमध्ये जाणारा असली असतो, लोकांच्या वेदना ऐकून घेणारा असली असतो. आणि म्हणून ते काम आपण करतोय. म्हणून तुम्ही देखील कार्यकर्ता बनून काम करा. तुम्ही देखील एकनाथ शिंदे बनून काम करा. एकनाथ शिंदे बनून तुम्ही लोकांमध्ये जा. कारण एकनाथ शिंदेने एवढं केलेलं आहे, एवढं दिलेलं हा देणारा आहे. एकनाथ शिंदे घेणारा नाही, हा देणारा आहे. देणार देत आलेलो आहे. आणि म्हणून जी कामं आपण केलीत ती लोकांपर्यंत पोहोचवा. विकासाची कामं आहेत. आपला अजेंडा विकास आहे, आपला अजेंडा डेव्हलपमेंट आहे, आपला अजेंडा सर्वसामान्य माणसं यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा आपला अजेंडा आहे. हा अजेंडा घेऊन जा. तुम्हाला लोक डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून या कल्याण डोंबिवलीचं पूर्वीचं अवतार आपण पाहिलेलं आहे. पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली आहे. त्यानंतर बघितलं कितीतरी कॉन्क्रीटचे रस्ते आपण केलेत, कितीतरी आपण योजना नवीन आणलेल्या आहेत. या ठिकाणी जे जे करायचं ते आपण करतोय. आणि सिटी पार्क केला मोठा, त्या दिवशी गेलो होतो आपण. आणि मला आठवत आहे की या कल्याण डोंबिवलीसाठी किती सॅटिस केला, कंट्रोल सेंटर केलं, या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा योजना केली, ड्रेनेज सिस्टीम केलं, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला मंजुरी मिळाली किती. आणि वेस्ट टू वेल्थ सेंटरची धरणाचं आपलं काम करतोय. आणि म्हणून या शहर स्वच्छतेसाठी 24/7 कमांड कंट्रोल सेंटर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून इथं कुठेही काही कमी पडणार नाही. हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय. फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की आता निवडणूक जवळ आलेली आहे. आपापसामध्ये काही असेल ते सगळं बिलकुल, या निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकलात, तुमचा भगवा फडकला, तुमचा मान सन्मान वाढेल, शहरामध्ये ताट मानेने फिराल, या शहराचा विकास कराल. आणि या ठिकाणी पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे व्हाल, तुमचा मान सन्मान वाढेल, लोकांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी तिकीट आपापसामधले सगळे मतभेद मला वाटत नाही काय, पण ठीक आहे, असेल नसेल तरी ते बाजूला ठेवा. आणि एक दिलाने एकजुटीने काम करा. आणि शाखांमधून रणशिंग फुंका, निवडणुकीची तयारी झालेली आहे. निवडणुका तर जाहीर झालेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी एक एक दिवस महत्वाचा आहे, गाफील राहू नका. आणि तिकीट एकच आहे. तिकीट अर्ध अर्ध फाडून देता येत नाही. कंडक्टर थोडा फाडतो तसं नाही करता येत. तिकीट एकच. पण ज्याला तिकीट मिळणार नाही त्याने असं समजू नये की मी त्या लायकीचा नाही, माझी पात्रता नाही. तोही पात्रतेचा असतो, तोही तुल्यबळ असतो, पण तिकीट एकच असतं. पण आपल्याला मी सांगू इच्छितो, ज्याला तिकीट मिळणार नाही त्याच्यासाठी व्यवस्था नियोजन केलेलं आहे. महापालिकेतली पदं आहेत, जिल्हा लेवलची पदं आहेत,
आम्ही महामंडळाची सगळी पद बाकी ठेवलेली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, हजारो पद आहेत. आणि नगरसेवक पेक्षा त्यांना कितीतरी पटीने मान मरातब मोठा आहे. आणि त्यामुळे तिकीट गेलं की सगळं संपलं असा विचार करू नका, असा विचार करू नका. मला काय स्वीकृत सदस्य संख्या वाढवली, परिवहनची, शिक्षण मंडळ, नियोजन समिती, काय काय आपण केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, आम्हाला तुमच्या इथले जे कार्यकर्ते आहेत, जे एकदा तिकीट मिळालं, एकदा उमेदवारी जाहीर झाली की स्वतः आपण उमेदवार बनून काम करायचं, ही पद्धत आपली आहे, ही पद्धत आपली आहे. आणि त्यामुळे तुम्ही तिकीट मिळालं नाही, मग आता काय माझं होणार, संपलं सगळं, बिलकुल चिंता करू नका. हा एकनाथ शिंदे स्वतःसाठी काही घेणारा नाही आहे. हा एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांसाठीच जगणारा आहे, कार्यकर्त्यांसाठीच सगळं आयुष्य वेचणारा आहे. त्यामुळे कार्यकर्ता मोठा करायचा, हा ही जिम्मेदारी एकनाथ शिंदेची आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं, खासदारांनी कोल्हापूरमध्ये काय ते कुठं सांगितलं होतं, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. आणि मी तुम्हाला सांगतो, ही पद्धत आणि भूमिका माझी आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पूर्वी काय होतं माहिती आहे आपल्याला, स्वतः मालक समजत होते, समोरच्याला नोकर समजत होते, गुलाम समजत होते. बाळासाहेब कार्यकर्त्यांना, सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण काही लोक सहकार्यांना घरगडी समजायचे. काय परिस्थिती झाली, काय परिस्थिती झाली. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दिल्लीला इतर राज्यातल्या प्रमुखांना मी बोलवलं होतं. देशभरातल्या 2 राज्य प्रमुखांना फोन आले, कहा जा रहे, बोले दिल्ली जा रहे. किसको मिलने जा रहे, बोले शिंदे साहब को मिलने जा रहे. अरे कहाँ जा रहे, मालिक के साथ रहोगे या नौकर के साथ जाओगे. बोले ऐसा क्यों पूछ रहा है. अरे बोले मालिक तो मुंबई में बैठा है. त्यांनी नंतर येऊन त्याच्या मनोगतात सांगितलं, असे त्याला फोन आले म्हणजे मी नोकर. आज काय परिस्थिती आहे, लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली. मी कधीही मालक बनू शकत नाही. मी जनता ही मालक आहे, जनता ही मालक आहे, मी सेवक आहे. आणि जनतेचा सेवक बनण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका. तुम्ही पक्ष मजबूत करा, संघटना मजबूत करा, शिवसेना मजबूत करा. घराघरात शिवसेना घेऊन जा की हा जो आपले शिवसेना ही संघटन आहे, हा आपला कुटुंब आहे, आपला परिवार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची चिंता माझ्याकडे आहे. मी बोलत नसलो, कधी आपला संवाद नसला, तरी प्रत्येकाच्या कामाची नोंद एकनाथ शिंदेकडे आहे. कारण कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. कार्यकर्त्याच्या वेदना, कार्यकर्त्याच्या भावना मला माहित आहे. सत्ता येते जाते, परंतु जी संघटना आहे ती बलवान करा, मजबूत करा. पक्ष मजबूत तर तुम्ही मजबूत. पक्षाचे मान मरातब वाढले तर तुम्ही ताट मानेने इकडे कल्याण डोंबिवलीत फिराल. आणि म्हणून आज शपथ घ्या, या ठिकाणी शिवसेना मजबूत करण्याची. या शपथ घ्या राज्याच्या, या कल्याण डोंबिवलीच्या प्रगतीची शपथ घ्या, या कल्याण डोंबिवलीच्या समृद्धीची. राज्याची तर घेतलीच आपण आहे. आणि म्हणून आज शपथ घ्या, विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची आणि या महापालिकेवर विकासाचा भगवा झेंडा फडकवण्याची. एवढीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल